नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाण यांच्या जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते अभिनयाच्या प्रवासापर्यंत अनेक रंजक गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. तर सध्या त्या तू अनोळखी तरी सोबत या मालिकेमध्ये अर्पिता हे पात्र साकारताना पाहायला मिळतात. सुरुवातीचं आयुष्य त्यांचं कसं होतं तर योगिता चव्हाण यांचा जन्म महाराष्ट्रातच झाला. लहानपणापासून त्यांना अभिनयाची खूपच आवड होती. शाळा आणि कॉलेजमध्ये त्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत असत. अभिनय, नृत्य आणि स्टेज परफॉर्मन्स यामध्ये त्यांना खूप रस होता. आज याच आवडीमुळे त्यांनी पुढे अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तर सुरुवातीला योगिता यांनी काही मॉडेलिंग प्रोजेक्ट्स आणि जाहिरातींमध्ये काम केलेलं. त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे आणि सुंदर व्यक्तिमत्वामुळे त्यांना मराठी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तर मराठी मालिकेमधलं काम कोणतं कोणतं तर योगिता चव्हाण यांनी अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये काम केले. त्यांच्यातील या अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. विशेषतः जीव झाला येडा पिसा या मालिकेमुळे त्या घराघरात प्रसिद्ध झाल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली आणि त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. वैयक्तिक आयुष्य आता योगिता चव्हाण यांनी त्यांच्या सहकलाकारासोबत म्हणजे सौरभ चौगुले यांच्याशी लग्न केलेलं. दोघांची ओळख मालिकेच्या शूटिंग दरम्यानच झाली होती. नंतर त्यांचे मैत्रीचे नाते प्रेमात बदलले. त्यानंतर लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आज योगिता चव्हाण यांचे सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग बहुत आहेत. त्यांचे फोटो, व्हिडिओ आणि रील्स चाहत्यांना खूपच आवडतात. त्यांचा साधा आणि नैसर्गिक स्वभाव प्रेक्षकांना खूपच आवडतो. अशा प्रकारे योगिता चव्हाण यांनी आपल्या मेहनतीने आणि अभिनय कौशल्याने मराठी टेलिव्हिजनमध्ये एक खास स्थान निर्माण केलं आहे. आगामी काळातही त्या अनेक नवीन प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहतील हीच अपेक्षा. तर तुम्ही त्यांची फॅन आहात का? तुम्हाला त्यांचा हा सहज सुंदर अभिनय आवडतो का? कमेंट सेक्शन मध्ये तुमचं मत सांगायला विसरू नका. थँक्यू.